कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही बास, तिला काही नको बोलूस प्लीज। अगं तिच्या पोटात बाळ आहे याचं तरी भान ठेव। अगं तिला हा त्रास नाही सहन होणार। हे श्रीनू, तू घाबरावा। ती भाची आणि आत्या त्या दोघी काय त्या बघून घेतील हा? आणि हिच्यासारख्या पोरीचा कशाक पुळका येता तुका? अरे स्वतःचा पाप लपवण्यासाठी तुझ्या गळ्यात पडूक बघता हा तिचा डाव तुका समजत नाही काय? हा कसा रे मूर्ख तू? सगळा शिकवूक लागता तुला। सांग ना, कुणाचा पाप हा या? हा आई, हे सारखं सारखं पाप पाप बोलणं बंद कर प्लीज। अरे काय बोलतास तू? या पाप नाही तर दुसरा काय हा? तुझा डोका ठिकाणावर आ ना? बास आई, चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे। श्रीनू, हे बाबा घबराव तू। अरे मका ना कळतच नाही तुझ्यावर काय जादू टोळा केलाय या पोरीन। या चारून तुझ्यावरती भानामती केलेन काय? म्हणून तिचा चुकीचा वागणा तू पाठीशी घालतस? अरे बोल ना, काय चालू आहे या? अरे बाजू घेतास तर ठीक हा, पण ही अशी? हे बघ श्रीनू, हे बघ माझा सुद्धा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये। मला माहितीये ना तू हे असं काही कधीच करू शकणार नाहीस। हे बघ, ही कशीही वागेल अशी जर का तुला भीती वाटत असेल ना तर ती काढून टाक मनातून। ही आहेच निर्लज्ज। श्रीनू हे बघ, तू या सगळ्यात नको पडूस। अरे मला माफ करा प्लीज। मी तुम्हा कोणाच्याही विश्वासाच्या लायकीचा नाहीये। म्हणजे आम्ही मुंबईहून परत येताना आमची बस चुकली होती। तेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तिथे माझ्याकडून नकळत एक चूक घडली। नाही श्रीनू, तुझं डोकं फिरला ना? हा तू खोटं बोलतास ना? हा खोटं बोलतास ना? या चारून तू कपितवला ना? हा अरे बोल ना। हा नाही आई, चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।